हां आगमन या ठिकाणी होत आहे. आगमन या ठिकाणी होत आहे. ते सर्वांना विनंती आहे महिलेला आपण ताईच्या घरामध्ये या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी कार्यक्रम एकदम सुंदर या ठिकाणी होणार आहे. तुम्ही गडबड करू नका. बंद करा माहिती थोडे माहिती काम करा इकडे ये खाली घेऊन जा लगेच घेऊन जा इकडे या थोडं ताई इकडे सर का थोडा उजाडतो अलीकडे आमदार आहे हां 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 या अलीकडे या बरोबर
चला तुम्ही गडबड करू नका. चला लांब जा. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील इथं आल्या होत्या आता, आणि मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं पार पडला आहे आणि वाण म्हणून श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अर्चनाताई पाटील आहेत. काय सांगाल, इथं आता कार्यक्रम पार पडला आहे? नाही, खूप चांगलं आयोजन होतं आणि कोणमधल्या भरपूर महिला आलेल्या होत्या. सगळ्यांशी हितगुज करून त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन आपण उद्याला प्रभू रामांचं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होती आहे मूर्तीची. त्या निमित्ताने आपण सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या महिलांना रामाची मूर्ती वाटतो आहे. आज कोणमध्ये हळदी कुंकू होतं. जवळजवळ 400-500 महिला असतील. सगळ्यांना आपण रामाची मूर्ती आणि कॅलेंडर असं वाण म्हणून दिलं. महिलाचा प्रतिसाद कसा वाटला, काय येतं नेमकं? नाही, महिलांचा प्रतिसाद चांगला वाटला आणि सगळ्यांना ती रामाची मूर्ती आपल्या घरी पूजा करण्यासाठी हवी आहे. त्यामुळे ज्या हळदी कुंकूला आल्या नव्हत्या, नंतर गावात सगळ्यांच्या हातामध्ये मूर्ती बघून सगळ्या परत यायला लागल्यात. आणि मेन मूर्ती आणि वाणपेक्षा पण सगळ्यांना आपण बोलतो ते ऐकावंसं वाटलं. म्हणून उशीर झाला होता तरी सगळ्या थांबून सगळ्यांनी सगळ्या योजना आपल्या अडीअडचणी गावातल्या सगळं सांगितलं आणि मग शांतपणे वाण घेऊन गेल्या. म्हणजे जिल्ह्यामध्ये पूर्ण कार्यक्रम घेत आहे आपण? हो, रोज 1-2 गावं घेतो. आज कोण मोठा असल्या तरी आज 2 गावं होती. आज भावसार समाजाचं शहरामध्ये एक हळदी कुंकू होतं आणि इकडे दोन्ही ठिकाणी आपण वाण वाटप केलं. रोज 2-2 गावं अशी घेतो आहे आणि सगळीकडे जितकी होतील तितकी गावं 14 फेब्रुवारीपर्यंत कव्हर करून आपण सगळ्यांना वाण रामाची मूर्ती देण्याचा प्रयत्न करतोय. काय संदेश असेल आपला महिलांना? हेच की तिळगुळ घ्या आणि जय श्रीराम बोला, हे संदेश आहे. आणि दुसरं, आता हळदी कुंकूला वाण लुटताना वाण तर देतोच आहेत आम्ही, पण थोडं स्वावलंबी व्हावं, आर्थिक स्वावलंबी व्हावं, मनाने कणखर व्हावं. स्वतःची उन्नती स्वतःला करायची आहे. आपल्या पंखात बळ आहे, थोडं भरारी घ्यायची आहे. आणि जगाला आता अर्ध तिकीट झालेलं आहे. त्यामुळे जगात काय चालू आहे, बाकीच्या बायका कसं कर्ज घेऊन आपापले उद्योग चालू करतायत, कसं ताटमानेने जगतायत, ते बघून आपणसुद्धा आपल्या आयुष्यात थोडाफार बदल या 2024मध्ये करावा, ह्या थोडंसं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आता अर्चनाताई पाटील जे आहेत त्या सतत महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. आताच नुकताच हिरकणी महोत्सव 2024 उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये लेडीज क्लब या ठिकाणी पार पडला आणि ते आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीरामाच्या मूर्तीसुद्धा वाटप करतात. वेगवेगळे कार्यक्रम सतत घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता कोंड गावामध्ये आले होते, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, कोंड, उस्मानाबाद, धाराशिव.